नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्या आणि मीरा आता दोघेही रूममध्ये आलेले असतात. आता सत्या मात्र खूप पोट धरू जोर जोरात हसत असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो किती हसताय तुम्ही, काय झालं एवढं हसायला. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं बाहेर आता फुसक्याचा जो पिक्चर बघायला भेटला ना, कसला भारी होता ना, मस्त. काय हसायला आलं धूमकेतू मला. पण आजच्या पिक्चरमध्ये फुसक्याचा चांगलाच बार वाजला. कसं आहे ना, त्याच्या लाडक्या मम्माने निरूपाने त्याची साथ दिली नाही ना. सरळ सरळ सांगितलं, तुझ्या डिग्र्या घाल चुलीत आणि नोकरी बघ, पैसे भेटणार नाही, कॅनडाला जाण्याचं स्वप्न बंद कर. त्यामुळे या फुसक्याची चांगलीच जिरली. खूप मजा आली आहे धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्हाला आली हो मजा, पण बाबांच्या चेहऱ्यावरती किती टेन्शन दिसत होतं, तुम्ही बघितलं नाही का. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू बापाला टेन्शन आलंय. अगं कसलं काय झालंय मला सांगशील का. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्ही ना असं बोलता जसं तुम्हाला काही माहितीच नाही. आता तुम्हाला कळत नाही का. अहो बाबांचा मोठा पोरगा पंकज काय बी करत नाही, एक पैसा कमवत नाही. आता याचं टेन्शन असणारच ना त्यांना. आणि त्यातल्या त्यात रवी भाऊजी हे घर सोडून गेले, तेही टेन्शन. बाबांना त्यांच्या तीनही पोरांबरोबर एकत्र राहायचे हो, सुखाने जगायचे. आता त्यांचं वय होत आलंय आणि ते रिटायरही झाले. त्यांनी खूप स्वप्न बघितली होती आपल्या मुलांबरोबर समाधानी राहण्याची. पण आता बघा ना काय होतंय, एक मुलगा हे असला आणि दुसरा घरातनं निघून गेला, त्यामुळे त्यांना टेन्शन तर येणारच ना. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तू काळजी करू नको, या फुसक्याचं असं चालूच राहणार आहे, पण रव्याला लवकरात लवकर आपण घरी घेऊन येऊया. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो ना, मग कधी कधी करणार आहात तुम्ही हे सगळं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू माझे प्रयत्न चालू आहे रव्या आणि रियाला घरी आणण्यासाठी, पण अजून यश येत नाहीये. तेव्हा मीरा म्हणू लागते, मग किती दिवस वाट बघायची, कधी यश येणार आहे तुमच्या प्रयत्नांना. हे बघा आपण जास्त दिवस वाट नाही बघू शकत, आपल्याला काहीही करून लवकरात लवकर त्यांना घरात आणायचे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता आपल्याला यावेळेस साधंसुद्धा नाही, काहीतरी मोठं कांड करावं लागणार आहे, जे करून रिया आणि रवी पुन्हा या घरात येतील. तेव्हा मीरा म्हणू लागते, नेमकं काय करणार आहात. आता सत्या मात्र लगेच धूमकेतूला आपला काही प्लॅन सांगू लागतो. तर त्यानंतर आता इकडे रवी आता हॉटेलमधनं रूमवरती आलेलो असतो. आता रवी आपल्या मोबाईलमध्ये बघू लागतो, रियाचा एखादा मेसेज वगैरे मिस कॉल काही आलाय की काय, पण तसं काहीही आलेलं नसतं. तेव्हा रवीला मात्र वाईट वाटतं. त्यावर तो पुन्हा फोन बघू लागतो आणि म्हणू लागतो, रिया अगं आपलं किती प्रेम आहे एकमेकांवरती, एवढं भांडलो आहेत का आपण, एक मेसेज एक कॉलसुद्धा करू शकत नाही का एकमेकांना. असे म्हणत आता रवी मात्र तो मोबाईल गादीवरती फेकतो. तेवढ्यात आता मीरा वहिनी तिकडे आलेली असते. आता मात्र लगेच मीरा वहिनी म्हणू लागते, प्रेम आहे ना, मग मेसेज तुम्ही करायचा, तुम्ही एखादा कॉल करायचा. आता रवी लगेच मीरा वहिनीजवळ येतो आणि म्हणू लागतो, मीरा वहिनी अगं ती माझ्याशी धड बोलत नाही आणि मग मी का मेसेज करायचा. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो एखाद्या वेळेस माघार घेतली तर काहीही बिघडत नाही, तुमचं प्रेम आहे ना रियावरती. तेव्हा रवी म्हणू लागतो, मी प्रेम आहे म्हणून काही दरवेळेस मीच माघार घ्यायची का वहिनी, तूच सांग बरं, तिने नको का एखाद्या वेळेस माघार घ्यायला. तेव्हा मीरा म्हणू लागते, मुलींचं कसं असतंय तुम्हाला माहिती, त्या अगदी गुलाबाच्या फुलासारख्या कोमल असतात. एकदा का उमलल्या ना तर सगळ्यांना सुगंध देऊन जातात, सगळ्यांना आनंद देतात. पण त्या जर कोमजल्या गेल्या ना, त्यांना एखादं ऊन वारं वादळ जर सहन करावं लागलं ना तर त्या सुकून जातात हो. मग अशा वेळेस या नाजूक फुलाला समजून घ्यावं लागतं भाऊजी. त्यामुळे तुम्हाला रियाला समजून घ्यावंच लागेल आणि जोडीदाराला समजून घ्यायचं, त्याच्यावरती प्रेम करायचं. मग थोडंफार माघार घेतली तर काय बिघडतं, तसाच संसार चालू असतो ना, मग थोडीफार माघार तुम्हाला घ्यावीच लागेल. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, अगं पण वहिनी. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हे बघा तुम्ही आता माझ्याशी इथे काहीही बोलू नका, घरी चला, आपण तिकडे गेल्यानंतर सगळं काही बोलू. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, नाही मीरा वहिनी, मी घरी येऊ शकत नाही, आपण त्या विषयावरती बोलायलाच नको. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्ही माझ्यासाठी घरी येणार नाही, तुमची मीरा वहिनी म्हणते तरी ऐकणार नाही का. आता मात्र मीरा वहिनीचं रवीला ऐकावंच लागतं. तेव्हा रवी म्हणू लागतो, अगं पण वहिनी. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा काही टेन्शन घेऊ नका, मी बाहेर वाट बघते, तुम्ही पटकन तुमची बॅग भरा आणि बाहेर या, मग बोलूया आपण. असे म्हणत मीरा आता तिकडनं बाहेर निघून जाते. तर इकडे आता सत्य आणि मीराने रवी आणि रियाला एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात जी काही भांडणं लागली ती मिटवण्यासाठी एक मोठा असा प्लॅन केलेला असतो. आता रिया मात्र
आपल्या डबिंग क्लासेससाठी चाललेली असते. त्याच वेळेस आता स्कूटीवरती चाललेली रिया मात्र खूपच विचारात गोंधळलेली असते. रवी आणि रिया किती वाद झाले, किती दिवसापासून ते एकमेकांशी बोलत नाही, हे सगळे काही क्षण तिच्या डोक्यात सारखे फिरत असतात. आता मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तिचंही रवीवरती खूप प्रेम असतं, पण तो तिच्याशी बोलत नाही, तिच्याजवळ राहत नाही ना, त्यामुळे तिची अशी चिडचिड होत असते. तेवढ्यात आता समोरनं एक म्हातारा बाबा आलेला असतो. आता अगदी काठी टेकत टेकत तो म्हातारा बाबा रियाच्या गाडीसमोर आता तिची वाट बघत असतो. तो म्हातारा बाबा म्हणजे आपला सत्यादादाच असतो. एकदम भारी मस्त स्टाईल करत आता सत्यादादा इथे रियाची वाट बघत असतो. तेवढ्यात आता रिया मात्र विचारात गोंधळत गोंधळत कशी बशी आता त्या म्हाताऱ्या बाबापर्यंत पोचलेली असते. पण मात्र आता ज्या क्षणाला आता सत्याने बाजूला व्हायचं ना, म्हणजे त्या म्हाताऱ्या बाबाने, त्याच वेळेस तो मुद्दामून आता रियाच्या स्कूटी समोर येतो. आता रिया जोरजोरात ओरडू लागते, बाबा बाजूला व्हा, बाजूला व्हा बाबा. पण आता मात्र हे सगळं काही प्लॅनिंग असतं, त्यामुळे सत्या मुद्दामून येऊन आता रियाच्या गाडीला धडकतो आणि जोरदार दिशी खाली पडतो. आई ग, मेलो मेलो असे ओरडू लागतो. आता रिया मात्र खूप घाबरते. अरे बापरे, काय झालं बाबा, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला जास्त लागलं नाही ना बाबा, उठा उठा असे म्हणताच आता सगळे आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात, कारण इथे आता ॲक्सिडेंटच झालेलं असतो ना. आता सत्या जोरजोरात ओरडू लागतो, मारलं मारलं म्हाताऱ्याला मारलं, आता काही मी जिवंत राहत नाही, या पोरीने मला ठोकलंय, आता माझं काही खरं नाही, माझा पाय मोडला, कंबरडं मोडलं असे आता सत्या जोरजोरात ओरडू लागतो. त्याच वेळेस जमलेले लोक म्हणू लागतात, दे पोरी, तुला म्हातारे माणसं दिसत नाही का समोर? अगं रस्ता आहे का काय? तू काय स्वतःला तुझ्या बापाचा रस्ता समजते की काय? अगं कुणाला उडवतेस कळत नाही तुला? अगं बघ त्यांचं वय काय. तेव्हा रिया म्हणू लागते, हे बघा गाईस, मी असं नाही केलं, मी मुद्दामून त्यांना उडवलंच नाही, ते स्वतःहून माझ्या गाडीसमोर आले. तेव्हा लगेच आता ते बाबा म्हणू लागतात, ए बाई पोरी, अगं काय बोलतीस तू? अगं कोणी मरण्यासाठी बाहेर पडतं का घरातनं? उगाच काही बोलू नको, तू मला उडवलंय, माझा पाय मोडलाय, आता मी काय करू? तेव्हा रिया म्हणू लागते, हे बघा बाबा, तुम्ही शांत व्हा, तुम्हाला हॉस्पिटलला यायचं आहे का, मी घेऊन जाते. तेव्हा सत्य म्हणू लागते, ए बाई, मला आता तुझ्यासोबत कुठे यायचं नाही आहे, आधीच तुझ्यामुळे मी मरणाच्या दारात पोचलोय बार. अरे देवा, वाचवा रे वाचवा मला. आता लगेच ती जी काही माणसं जमलेली असतात ना, ती सत्याचे हात पकडतात आणि त्याला तिथे बाकड्यावरती बसवतात. आता लगेच सत्य म्हणू लागतो, मला पाणी भेटेल का? आता ढसाढस एक ग्लास पाणी ते सत्याने प्यायलेलं असतं. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, सॉरी बाबा, माझ्याकडनं चुकून झालं असेल, पण मी तुम्हाला धडकलंच नाही, हे बघा तुम्ही स्वतःहून माझ्या गाडीसमोर आलात की नाही. आता लगेच आजूबाजूचे लोक म्हणू लागतात, ए पोरी, उगाच आता हात जोडून माफी मागून काही होणार नाही, तुझ्यासारखे श्रीमंत लोकांच्या पोरी ह्या असल्याच असतात, रस्त्यावरती जणू काही विमान चालतात असंच चालतात आणि मग धडकवतात लोकांना. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, असं नाही आहे हो, खरंच मला समजून घ्या. त्याच वेळेस सत्य म्हणू लागते, बाबांनो, अजून थोडंसं पाणी भेटेल का, आणा बरं. त्याच वेळेस सत्य लगेच रियाला असा हात पकडतो आणि आपल्या कानाजवळ बोलवतो आणि म्हणू लागतो, ए पोरी, मी मुद्दाम तुझ्या गाडीखाली आलोय बरं का, मला तुझ्याकडनं पैसे उकळायचे, तू श्रीमंत घरची आहे ना. आता मात्र सत्याने असं कानात म्हणताच रिया मात्र खूप भडकते आणि लागते, ए म्हाताऱ्या, म्हणजे तू पैशासाठी हे समज करतोय, पैशासाठी तू माझ्या गाडीखाली आला, आता तुझं पितळ मी सगळ्यांसमोर उघडं पाडणार. हे बघा, तुम्ही इकडे बघा, आत्ताच हा म्हातारा बाबा मला सांगत होता की त्याने हे सगळं पैशासाठी केलंय, तो मुद्दाम माझ्या गाडीसमोर आलाय आणि हे सगळं त्याला पैसे हवेत म्हणून करतोय तो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, ए पोरी, उगाच खोटं नाटक काही सांगू नको, म्हातारं माणूस आहे म्हणून काही बोलशील असं नसता. हे बघ, मला काही हौस आली का मारायची तुझ्या गाडीसमोर येऊन? नाही, हिचं ऐकू नका रे. तेव्हा लगेच आता जमलेले लोक म्हणू लागतात, ए पैशाचा माज कुणाला दाखवते ग? अगं ते म्हातारे बाबा पडलेत, त्यांना लागलंय, आम्ही बघितलं ना डोळ्याने, चूक तुझी होती, तू विचारत चालली होती म्हणून धडकवलंय त्यांना. आता रियाला या लोकांना कसं समजावं, कसं पटवून द्यावं, काही समजत नाही. ती आता जोरजोरात ओरडून सांगत असते, माझी चूक नाही आहे, हे म्हातारे बाबा खोटं बोलतायत. तेवढ्यात आता रवी आणि मीरा वहिनी तिकडे आलेले असतात. मीराने आता मुद्दामच रवीला या रस्त्याने आणलेलं असतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, रवी भाऊजी, अहो ती आपली रिया दिसते ना, काहीतरी झाले, चला पटकन. आता दोघेही धावत समोर येतात. तेव्हा रवी म्हणू लागतो, रिया काय झालंय? अगं काय गोंधळ हा? रिया मात्र रागाने सुरुवातीला रवीकडे बघते. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, बाबा काय झालंय मला सांगाल का तुम्ही?
त्यावर लगेच सत्य म्हणू लागते, ए पोरा तू कशाला आला रे? एकतर ही पोरगी उद्धट एक नंबरची आणि तू आता तिच्या मदतीला आलायस का? काय नेमकं काय चालू आहे तुमच्या दोघांचं सांगाल का? या पोरीने मला उडवलंय, माझा पाय मोडलाय, कंबरनं मोडलंय. तेव्हा लगेच रवी रियाकडे बघतो आणि म्हणू लागतो, रिया तू या बाबांना उडवलंय? तेव्हा रिया म्हणू लागते, नाही रे रवी, मी नाही उडवलं. खरं तर हे बाबा स्वतःहून माझ्या स्कूटीसमोर आले आणि त्यांनी कबूल पण केलंय. हळूच माझ्या कानात सांगितलंय की हे समजा ते पैशासाठी करतायत. रवी माझ्यावर विश्वास ठेव रवी, मी काय नाही केलंय. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, बाबा रिया खोटं बोलत नाहीये, ती जे म्हणते ना ते अगदी खरंय. माझा तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, ती असं करूच शकत नाही. तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, बघा बघा आला हा एक मोठा शहाणा उद्धट पोरगा, हिला जोडीदार. बघा बघा हा बी तसंच बोलतोय. आता लगेच लोक आरडाओरडा करू लागतात. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, रवी मी काही नाही केलं रे, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? रवी म्हणू लागतो, हो रिया, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे तू काहीही केलेलं नसणार आहे. नक्की या म्हाताऱ्याचीच काहीतरी चूक दिसते आणि हे सगळं नाटक दिसतंय मला याचं. त्यावर लगेच सत्य म्हणू लागते, ए उद्धट पोरा तू काय तिची बाजू घेतोय रे? कोण कुठला आला? तेव्हा रवी म्हणू लागतो, मी तिची बाजू घेणार, कारण ती माझी बायको आणि मी तिचा नवरा आहे. आता रिया लगेच आपल्या नवऱ्याकडे रवीकडे बघू लागते, कारण संकटाच्या वेळी रवी लगेच तिच्या मदतीला धावून आलेले असतो, ठामपणे सांगत असतो की मी तिचा नवरा आहे म्हणून. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, बघा 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 या उद्धट पोरीचा नवरा बी तिच्यासारखाच उद्धट, एक नंबरचा. हे असल्या उद्धट पोरी आजकालच्या जगात आल्यात आणि मग काय कलियुगाचा नाशच झालाय. पुढे जाऊन ह्या काय करणार आहेत कुणास ठाऊक. फक्त श्रीमंतीपणा माहिती असतो यांना, संस्काराची काही कमी नाही असं दाखवतात आणि उद्धटपणे वागतात. एवढंच जमतं या असल्या पोरींना. आता मात्र रवीला रियाबद्दल जे काही हा बाबा बोलत असतो ते ऐकून खूपच राग येतो. तेव्हा रवी म्हणू लागतो, हे बघा बासा आता पुरे झालं, माझ्या बायकोबद्दल आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाही, तुम्ही आता काही बोलायचं नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, ए बाबा मी म्हातारा आहे, माझं वय झालंय, पण या असल्या पोरींची थेरं मी चांगलंच ओळखतो, कसल्या नाटकी पोरी असतात. तेव्हा रवी लागतो, बस आता पुरे झाला, मी एक शब्दही ऐकून घेणार नाही रियाबद्दल, आता तुम्ही काहीही बोलायचं नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बोलणार, ही पोरगी हायच तशी उद्धट. आता मात्र लगेच रवी पटकन आपला हात उगारतो आणि आता सत्याला म्हणजे त्या बाबांना मारणार. ते सत्या त्याचा हात पकडतो. तेव्हा रवी लागतो, माझ्या बायकोबद्दल आता मी एक शब्दही उद्धटपणे बोललेला ऐकून घेणार नाही. बास आता तुम्ही हद्द पार करताय, तुमच्या वयाचाही विचार करणार नाही. आता मात्र सत्याने रवीचा हात पकडलेला असतो. मीरा रिया सगळेजण आता रवी आणि सत्याकडे बघत असतात. तर इकडे आता पंकज आपल्या रूममध्ये बेडवरती सगळे काही ते कागदपत्र असतात ना, म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स, ते आता घेऊन असे पसरून बसलेले असतो. आता एका डिग्रीकडे आता पंकज एकटक बघत असतो. तेवढ्यात सुधाकर भाऊ येतात. आता सुधाकर भाऊ मात्र दरवाज्यातनं पंकजकडे बघू लागतात. पंकज मात्र खूपच चिडलेला असतो. तो आता लगेच एका डिग्रीचं प्रमाणपत्र फाडणार. तेच आता सुधाकर भाऊ येतात म्हणू लागतात, पंकज अरे काय करतोय तू? वेडा झालायस का? अरे एवढ्या डिग्र्या मिळवण्यासाठी तू किती कष्ट घेते तुला माहिती नाही आहे का? तेव्हा पंकज लागतो, काय करू या डिग्र्यांचं? सांगा ना बाबा, नुसत्या डिग्र्या हातात घेऊन काही होत नाही. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला 14 लाख रुपये हवेत, पण ते तुम्ही देऊ शकत नाही म्हटल्यानंतर काय म्हणावं बाबा? सांगा ना. अहो काही लोक आपल्या मुलांसाठी काय काय करतात, लाखो रुपये खर्च करतात आणि तुम्ही माझ्यासाठी 14 लाख देऊ शकत नाही? मला लाज वाटते, म्हणून ना नको आहे मला या डिग्र्या, मला संपून टाकायच्या त्या डिग्र्या. आता सुधाकर भाऊ मात्र पंकजकडे बघू लागतात आणि पंकजजवळ बसतच म्हणू लागतात, पंकज चुकतोय तू. आत्ता तुझ्या आईबापाकडे 14 लाख नाही आहेत म्हणून लगेच मागचं पुढचं उकरायला लागला. मग मी जर उकरायला लागलो ना पंकज, तर कमी पडणार नाही, जास्त वाढत जाईल. हे बघ, तुला या डिग्र्या मिळवण्यासाठी तुझ्या या आईबापाने जीवाचं रान केलं आहे. अरे लाखो रुपये तुझ्यावरती खर्च केलेत. बघ, ही डिग्री मिळवण्यासाठी तुला 3 वर्ष लागले होते. त्या 3 वर्षात किती खर्च लागला होता आठवतंय? अरे फी म्हणू नको, खाण्यापिण्याचं म्हणू नको, बाहेरचं शिकवण्या म्हणू नको, सगळ्याचा खर्च 4 ते 5 लाख आला होता. आणि दुसरी ही बघ डिग्री, अरे ही डिग्री घेण्यासाठी तू मुंबईला गेला होता ना, आणि या डिग्री मिळवण्यासाठी तुला खूप कष्टही करावे लागले आणि तसे पैसेही लागले पंकज.
6 लाख रुपये लागले होते. आणि हे सगळे जे कोर्स छोटे मोठे केलेत ना, हे सगळे कागदपत्र गोळा करून जर कोर्स काढले ना सगळे मिळून, तर 14 लाखाच्या पुढे खर्च झालाय पंकज. आणि आम्ही आमच्या पोटाला चिमटा काढून हा खर्च केला तुझ्यासाठी. अरे आम्ही सत्याला आणि रव्याला कधी बी पैसे घातले नाही, फक्त तुझा विचार केला. आणि पंकज, तू आज आम्हाला असं बोलतोय? अरे या वयात खरं तर तू आईबापांना पैसे द्यायला हवे, त्यांची मदत करायला हवी, आणि तू उलट त्यांना नावं ठेवतोय. तर इकडे आता सत्या लगेच रवीचा हात बाजूला करतो आणि आता जी काही दाढी वगैरे लावलेली असते ना, ते सगळं काही काढतो. आणि आता रिया लगेच सत्यादादाकडे बघू लागते. तेव्हा रवी लागतो, सत्यदादा तू? तेव्हा सत्या म्हणू लागतो, हा हात एका वयाच्या माणसावरती उचलला, कारण इथे प्रश्न बायकोचा होता, बायकोच्या स्वाभिमानाचा होता. म्हणून रवीने हा हात या म्हाताऱ्या बाबावरती उचलला. म्हणूनच रिया, मी तुला हेच सांगण्यासाठी हे सगळं घडवलंय. त्या दिवशी पार्टीत असंच घडलं होतं. माझं तोंड बंदच होतं. अगं गेल्यापासनं या सत्याने तोंडाला कुलूप लावलं होतं. तो कुणाला एक शब्द बी काय बी म्हणत नव्हता. गेल्यापासनं सारखे येत जात माझ्यावरती टपली मारत होते, मला उकसवण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी हा सत्या गप्प होता. पण शेवटी सत्याच्या धूमकेतूचा म्हणजे त्याच्या बायकोच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता, म्हणून या सत्याचा हात उचलला गेला. हेच तुला सांगायचंय रिया, माझी काय बी चूक नव्हती. हे समज मी धूमकेतूच्या स्वाभिमानासाठी केलं होतं. तेव्हा रिया मला ते बाद झालं सत्यदादा, आणि इथून पुढे ही असली नाटकं करणं बंद कर. कारण त्या दिवशी तू पार्टीत माझ्या डॅडीचा अपमान केला, हे मी कधीही विसरणार नाहीये. तेव्हा लगेच आता रिया पटकन स्कूटरवरती बसते आणि निघालेली असते. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, रिया ऐकून घे. हे बघ, सत्यदादाने जे काही आत्ता तुला दाखवलंय ना, ते उदाहरण तुला पटवण्यासाठी तुला समजत नाही म्हणून घडवलंय ग. तुला कळत नाहीये का, त्या दिवशी मीरा वहिनी बरोबरही असंच झालं होतं, म्हणून सत्यदादाने हात उचलला होता. आता मीराही लगेच रियाची समजूत काढू लागते. रिया ऐक, अशी चिडचिड करू नको बरं, आपण घरी जाऊन बोलूया, चल ना घरी जाऊया रिया. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, नाही, मला माझ्या डॅडाचं घर सोडून कुठे यायचं नाही. मी आता माझ्या डॅडाबरोबर तिकडेच थांबणार आहे. असे म्हणत आता भडकलेली रिया तिकडनं निघून जाते. रवी रिया एकत्र यावे म्हणून सत्याने खूप काही घडून आणलं, तरीही आता शेवटी मात्र रिया रागाने निघून जाते. सत्या मात्र धूमकेतूकडे बघू लागतो. तर आता इकडे सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात, त्यामुळे पंकज, हिशोब काढणं बंद कर, आणि हे बघ, अजूनही उशीर झालेला नाहीये. नव्याने सुरुवात कर, एखादी नोकरी बघ. आणि हे 14 लाख देऊन तू जर नोकरी करणार असशील तर काय उपयोग तुझ्या या डिग्र्यांचा आणि त्याचा रे. त्यामुळे नीट विचार कर, शांत डोकं ठेव, पुन्हा नव्याने सुरुवात कर. हे बघ, आणि नक्की तुला यश येईल एवढं लक्षात ठेव. आणि जर जमत नसेल नोकरी करणं तर मीराचं ऐक, मीरा सांगते ना तसंच कर. छोटासा बिझनेस उभा कर. अरे छोटीशी बी जर लावली ना, तर कालांतराने त्याचा मोठा वृक्ष होतो, आणि तसाच तुझ्याही या बिझनेसचा वटवृक्ष एक दिवस नक्की होईल. त्यामुळे पंकज, नीट विचार कर आणि मग निर्णय घे. असे म्हणत सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. तर आता त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता ढवळीकरच्या घरी त्या दिवशी जो हेल्पर पैसे मागण्यासाठी आलेला असतो ना, तो आता काही माणसं घेऊन ढवळीकरच्या घरी आलेला असतो. तू माझे पैसे देत नाही ना, आता मी पण बघतोच. आता चाकू वगैरे दाखवून ढवळीकर आणि शलाकाला त्याने पकडलेलं असतं. आता मात्र लगेच काही माणसं येतात आणि रियाला ओढतच घरातनं बाहेर घेऊन येतात. आता ढवळीकर शलाका ओरडत असतात, माझ्या पोरीला काय करायचं नाही. तेव्हा लगेच आता तो हेल्पर म्हणू लागतो, जोपर्यंत तो माझ्या कष्टाचे पैसे देत नाही ना, तोपर्यंत तुझी ही पोरगी माझ्याच ताब्यात राहणार. असे म्हणत आता लगेच ती काही माणसं रियाला ओढतच एका गाडीत बसवतात. तेवढ्यात आता सत्या आणि मीरा आलेले असतात. आता मात्र रियाला गाडीत ओढत घेऊन चाललेलं बघतात सत्या आणि मीरा मात्र त्या गाडीसमोर येऊन उभी राहतात. आता मीराने कमरेला पदर खोचलेला असतो, सत्याने आपल्या शर्टच्या बाया पाठीमागे केलेले असतात. आता या माणसाच्या तावडीतनं रियाला सत्या आणि मीरा कसे वाचवणार. मग रिया मात्र शेवटी गायकवाडांच्या घरात कशी येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.